केंद्रात आणि राज्यात कोणाचीही सत्ता आली तरी मुंबईवर बाळासाहेब ठाकरेंचं शिवसेनेचंच राज्य असायचं. हे अलिखित समीकरण गेली 25-30 वर्ष न काँग्रेसनं डिस्टर्ब केलं ना भाजपनं. पण गेल्या 5-7 वर्षात राज्यातील राजकीय स्थिती 180 अंशात बदलली आहे. भाजपला सोडून उद्धव ठाकरे वैचारिक विरोधक असलेल्या काँग्रेस आणि शरद पवारांसोबत गेले. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं, पण त्याहून कैकपटीनं बरंच काही गमवावंही लागलंय. एकनाथ शिंदे सतत आनंदी घे आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची आठवण करून देत असतात. भाजपनं यावेळी बाय द्यायचा नाही हे ठरवलं आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर भावनिक मुद्द्यावर भाजपला रोखता येईल असा अंदाज बांधला जातोय. ठाकरेंसाठी ही निवडणूक फक्त नावासाठी, प्रतिष्ठेसाठीच नाही तर राजकीय अस्तित्वासाठी सुद्धा महत्वाची आहे. मराठी विरुद्ध अमराठी मुद्द्यावर त्यांचा जोर असेल तर फक्त मेट्रो सारखे प्रकल्प, विविध विकास कामांवर भाजपही अवलंबून नसेल. भाजपचा जोर हिंदू मुस्लिम मुद्द्यावर असेल हेही स्पष्ट आहे. मुंबई ठाण्यासाठी भाजपकडून विकास कामांसोबतच कटेंगे तो बटेंगे हा ट्राईड, टेस्टेड आणि यशस्वी फॉर्म्युला वापरला जाण्याची दाट शक्यता आहे. मुंबईसारखं महानगर, महाराष्ट्रासारख्या राज्याची राजधानी, त्यात इतक्या उशिरा होणाऱ्या निवडणुका. त्यामुळे इथल्या निवडणुका फक्त भावनिक मुद्द्यांवर लढवल्या जाऊ नयेत. किंबहुना राजकारण्यांनी तसा प्रयत्न केलाही तरी शहराच्या विकासासाठी कोणी काय केलं, सामान्य मुंबईकरासाठी कोणी काय केलं आणि पुढं कोण काय करू शकेल याचा हिशेब मागायची हीच योग्य वेळ असेल.